फक्त तुझ्याचमुळे तैमूर, तुला अशा अवस्थेत पळून येताना पाहून मी मीर मन्नूकडून शिकस्त खाल्ली आणि माझी पावलं मागे घेतली. आम्ही ऐलान करतो की आजपासून लाहोर किंवा त्याच्या आजूबाजूला कोणीही सिख दिसला तर त्याचं शिरकरम करा. हुजूर, मैदानमध्ये शाहनवाजने बगावतीचा ऐलान केलेला आहे. काय? शाहनवाजने जर बगावत केलीये तर त्यात आमचं काय नुकसान आहे? यावेळी मीर मन्नूची साथ देऊन माझी इच्छा आहे की ती गलती जी लाहोर जिंकून झालीये त्याची भरपाई व्हावी. मला असं वाटतंय आदिना बेग साहेबांची राय वाजिब आहे. यावेळी आम्ही त्याला असा धडा शिकवू की तो विसरणार नाही. सुभेदारजी, मला वाटतं की माझा सल्ला मानून तुम्ही एक खूप मोठं नुकसान वाचवू. मिठामलजी, आमच्या तुमच्यामध्ये एक फैसला ठरलाय. यावेळी तुम्ही हरजाना म्हणून 30 लाख रुपये भराल आणि आता मुघलांचे नाही तर आता तुम्ही आमचे वालिद अहमदशाह अब्दालीचे वफादार राहाल. मिठामलजी, तुम्हाला काही नाही होणार. मिठामलजी, हिम्मत बाळगा. मिठामलजी, खात्री बाळगा, तुम्हाला काही नाही होणार. हे नका विसरू की आपल्या मुलखात मजहब भलेही वेगवेगळे असोत, प्रार्थनेच्या पद्धती वेगळ्या असोत, परंतु लोक एकच आहेत. मग आम्ही काय करायला हवं? आपला सरदर्द अदिना बेगच्या माथी मारा. साऱ्या हिंदुस्थानातून लाखो लोक जमले होते. गुरु महाराजांनी तलवार काढली आणि म्हणाले, पंथ कुर्बानी मागतो, जो कोणी आपलं शीर देऊ शकत असेल त्याने पुढे यावं. मग काय होतं? एक गुरुचा प्यारा पुढे आला. गुरु साहेब त्याला घेऊन डेऱ्यामध्ये गेले. थोड्या वेळानंतर
रक्ताने माखलेली तलवार घेऊन बाहेर आले आणि बोलले, आता आणखी कोण शिर द्यायला तयार आहे? मग कोणीच नाही आलं ना? नाही बेटा, एक एक करत 5-6 समोर आले. प्रत्येक वेळी गुरु त्यांना आत घेऊन जायचे आणि रक्ताने भरलेली तलवार घेऊन बाहेर यायचे. मग पुढे काय झालं बेबीजी? त्यानंतर भीड अगदी गोंधळून गेली आणि गुरु महाराजांनी त्या 5 जणांना आणून समोर उभं केलं. हो बेटा, ही तर गुरु महाराजांची लीला होती, कॉमला निडर बनवण्यासाठी. तेच पंचप्यारे होते ना महाबीबी? हो पुत्र, त्यांना गुरु साहेबांनी पंचप्यारेचा किताब दिला. त्यांना अमृत चाखलं, म्हणजेच पोहल दिलं आणि मग त्यांच्याचकडून पोहल घेतलं. त्या पंचप्याऱ्यांमध्ये एक खत्री होता, लाहोरचा दयासिंग, एक जाट हस्तिनापूरचा धरमसिंग, एक धोबी द्वारकेचा मोहकम सिंग आणि एक भिष्टी जगन्नाथपुरीचा हिम्मत सिंग आणि एक नावी होता दूर दक्षिणेतला बिदरचा साहेब सिंग. आणि त्यानंतर गुरु साहेबांनी ऐलान केलं की आजपासून सर्व सिखांची एक जात असेल, खालसा. आणि अशा रीतीने बैसाखीच्या दिवशी आनंदपूर साहेब मध्ये खालसा पंथाचा जन्म झाला. त्या दिवशी जर मी असतो तर मी पण गुरु महाराजांना शिर दिलं असतं. शाबास बेटा, शाबास. शाही फरमान आहे, तुम्ही सर्वांनी परत फिरावं. तुम्ही कोण आहात आम्हाला अडवणारे? आम्ही दरवर्षी आनंदपूर साहेबला जातो दर्शनासाठी. हे शाही फरमान आहे, तुम्हाला परत जावंच लागेल. प्राजी, तुम्ही राहू द्या, आम्ही यांच्याशी बोलतो. नाही, हा काय करणार? बादशाह तर अकबर होता, पण त्याने कधी अशी पाबंदी नाही घातली. हा काय स्वतःला अकबरापेक्षा मोठा समजतो? ओय, तुम्ही लोक परत जा, नाहीतर आम्हाला जबरदस्ती करावी लागेल. बायका आणि मुलांनाही सोडलं जाणार नाही. अरे, आमची जान घेशील तू? आमच्या मुलांची जान घेशील? जर तुझ्यात हिम्मत असेल तर हात लावून दाखव. गुरुचे बेटे तुझे दोन्ही हात कापून तुझ्या सुभेदाराकडे पाठवून देतील. अरे, तुम्ही एका फौजदाराला धमकी देताय आणि तू एका सिखनीला आनंदपूर साहेबांच्या दर्शनापासून अडवतोयस. तुला जिंदा राहायचंय की नाही? फौजदार साहेब, आम्ही तर निशस्त्र यात्रेकरू आहोत. आम्हाला अडवणं काय जायज आहे? ओ, मला जायज नजायज काही माहित नाही. मला शाही फरमान लागू करण्याचा हुकम मिळालाय. मी आपला माझा फर्ज अदा करतोय. आणि काय? जर तू आपला फर्ज निभावतोयस तर आम्ही सुद्धा आपला फर्ज निभावतोय. ओय, ओय, मला मजबूर बनवू नका. मी शेवटचा इशारा करतोय तुम्हाला. हा, ठीक आहे, जर रोखू शकतोस तर रोखून दाखव. बोलो जी सतनाम श्री वाहेगुरु. सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु. मी पुन्हा सांगतोय, परत फिरा तुम्ही. मला ते करायला मजबूर करू नका जे मला करायचं नाहीये. हुजूर, चडक सिंगची फौज येते.
तू वाचणार नाही सदीने. मी सोडणार नाही हरामखोरा तुला. बघ कुठवर पळशील अदिने. बघ आज तुला तुझे फरिश्ते पण नाही वाचवू शकत. माझ्या तलवारीला आज रक्ताची अंघोळ घालतो. अदिने बघ. मी मरेल, मी मरेल. मला वाचवा, मला वाचवा जसा सिंगजी. मला मारेल तो. मला वाचवा, मला वाचवा जसा सिंगजी. मला मारेल तो. हा मला पळून पळून मारणार आहे. मला वाचवा जसा सिंगजी. मला वाचवा जसा सिंग. माझी यात काही गलती नाही, माझी काही गलती नाही. गुरुची शपथ, माझी काही गलती नाही. चडक सिंगजी, मला थोडंच माहित होतं की तुमचे 6 ससुरी मरणाऱ्यांमध्ये आहेत. खुदा जाणतो मी सिखांच्या बद्दल कधीच वाईट विचार नाही केला. कधीच नाही जी. ही तर सियासत आहे जी माणसांकडून भले भले गुन्हे करून घेते. जी मुघलांच्या शहजाद्यांनी तर आपल्या बाप आणि भावांना पण नाही सोडलं जी. मैं किस खेत की मुली हूं जी. अजी तुम्ही माझं शेर कलम करून माझ्या जिंदगीतून मला मुक्त करा. मी वैतागलोय या जिंदगीला आणि सियासतला दोन्हीलाही. माझा शेर कलम करून टाका तुम्ही. ओए तू माफीच्या लायकीचाच नाहीये सदीने. खरंच तू माफीच्या योग्यतेचा नाहीयेस. तुम्ही बरोबर बोलताय हुजूर. मी अजिबात माफीच्या लायक नाहीये. ओ जी माझं शिर तर तुमचंच आहे जी. जेव्हा कलम करायचं करा. आज करायचंय तर करा, तुमची मर्जी. आणि नंतर करायचं असेल तर मी तुम्हाला आपल्या मालियेचा एक खूप मोठा हिस्सा तुम्हाला देत राहीन हुजूर. आणि एवढंच नाही तर तुम्हाला मुघल आणि अफगाणांच्या प्रत्येक चालीपासून आगाह करत राहीन मी. आता तुम्हीच निर्णय घ्या. कधी मला मारू शकता. बाकी माझी एक गुजारिश आणखी आहे हुजूर. तुम्हाला जेव्हाही माझं शिर कलम करायचं असेल तेव्हा तलवारीच्या एका झटक्याने कलम करा. माझ्या गर्दनसाठी मला झटका पसंत आहे, हलाल नाही. होय तर मग आता मी तुझ्या गर्दनला झटकाच देतो. चडक सिंग उठ. तुला जे काही बोलायचंय लवकर बोल अदिने. ते आता तर मी एक बुरी खबरच देऊ शकतो जी. काय आहे? तो मीर मन्नू दोबारा हमल्याची तयारी करतोय जी. तुझा काही भरोसा नाहीये खोटारड्या. आता तर तू तुरुंगातच चढशील. तुझा निर्णय तर मीर मन्नूशी 2 हात केल्यानंतरच होईल. आम्ही पुन्हा सांगतोय, आपण स्वतः आघाडीवर जाऊ नये. तुम्हाला काय वाटतं? आम्ही सिखांना घाबरतो? नाही मेरे सरताज, आम्ही सिखनींच्या बद्दुआंना घाबरतो. जे बद्दुआंना घाबरतात ते हुकूमत नाही करू शकत. आपण सही बोलताय, परंतु आम्ही एका विचित्र उलझनमध्ये आहोत. आपल्या मुलखाला तुमच्या हुकुमतीची गरज आहे आणि आम्हाला आमच्या शहरच्या सलामतीची. तर काय तुम्हाला आपल्या शहरच्या बाहूंच्या ताकदीवर विश्वास नाहीये? आहे, परंतु आम्ही आमच्या नशिबाला घाबरतो. काल रात्रीपासून न जाणे का आमची दाहिनी आग फडफडतीये. अल्लाह न करो काही अनहोनी न घडो. काही नाही होणार आम्हाला. तुम्ही फक्त आमच्या सलामतीची दुआ करा. सलामतीची दुआ.
लवकर चला. मीर मन्नूच्या मृत्यूनंतर खालसा सरदारांनी तुरुंगात कैद असणाऱ्या निरपराध लोकांना स्वतंत्र केलं आणि शैतान अदिना बेगलाही सोडून देण्यात आलं. मुल्लानी बेगम, तुम्ही मरहूम सुभेदाराची बेवा जरूर आहात, परंतु एक औरत आहात. तुमचे दरबारी तुम्हाला सुभेदार म्हणून कबूल नाही करणार. रझिया बाबतीतही हेच झालं होतं खान साहेब. त्यानंतरही रझिया सुलतान बनली. जर रझिया सुलतान बनू शकते तर आम्ही सुभेदार का नाही बनू शकत? माशाअल्लाह, बड़ी ऊंची उडान आहे तुमची. परंतु मुघलानी बेगम, रझियाकडे तलवारीची ताकद होती. नाही, तुमच्या जवळ काय? आमच्याकडे आमच्याकडे अहमद शाह अब्दाली आहे. ते आम्हाला आपली बेटी मानतात. अब्दाली एक हकीम आहे मुघलानी बेगम, आणि प्रत्येक हकीम एक सौदागर असतो. आणि सौदागर नाती नाही तर फक्त आपला नफा आणि नुकसान बघतो. आमच्यामुळे अब्दालीला असं काय नुकसान होऊ शकतं? हे तर अब्दालीच सांगू शकतं जी. मी तर जलंधरचा एक मामूली फौजदार आहे जी. खान साहब, मीर मन्नू नंतर पंजाबची सगळ्यात मोठी ताकद सिखच आहेत. अंबाला, सरहिंद, हसी हिसार, अगदी जयपूरही त्यांच्या निशाणाखाली आहे. तुमची खबर पुराणी आहे मुघलानी बेगम. त्यानंतरची खबर मी तुम्हाला देतो. चडक सिंगने अहमदाबादच्या सुभेदाराला हरवून मोठ्या तादादमध्ये सोना, जवाहरात, तोफा, बंदुका, घोडे आणि गोळा बारूद हासिल केला आहे. हा जी. आणि आता तो गुजरावाला मातीचा किल्ला तोडून दगडाचा बांधतोय. आमचेही खूप कान आणि आंखे आहेत खान साहेब, जसे तुमचे कान आणि आंखे आहेत. मुघलानी बेगम, मी कुठे तुम्ही कुठे? मी अदना अधीना, तुम्ही. ओ जी, हकीकत तर ही आहे की आम्ही आणि तुम्ही दोघे एकसारखे आहोत. आपण जर साथ साथ काम केलं तर दिल्लीचा तख्तही बहुत दूर नाहीये. मुघलानी बेगम, तुम्ही तर आम्हाला सोच मध्येच पाडलं. परंतु एक गोष्ट आहे, दिल्लीचा वजीर गाझीउद्दीन तर नात्याने तुमचा दमाद आहे ना. त्याच्याशी कसं निपटणार आपण? आपणच तर म्हणाला होतात ना की प्रत्येक हाकीम सौदागर असतो. तो नाती नाही, नफा नुकसान पाहतो. अय बल्ले बल्ले. अजी, हाकिमो वाली सोच तर आपली पण आहे. बस नफा आणि नुकसान पाहून घेऊया. मी काय म्हणतो, अहमद शाह अब्दालीच्या छातीवर सरदार चरक सिंगने मेक्याची बल्लेची बल्ले. ये बच्चा, ये माझ्या वागा, ये.
हा काही मामूली किल्ला नाहीये फतेमिया. ही आपल्या मुलखाची अहमद शहा अब्दालीला चपराक आहे की एक दिवस लाहोर आमचंच असेल, पंजाबही आमचंच असेल. अफगाण हमलेकऱ्यांच्या छातीवर खालसाची जखम आहे ही. सत श्री अकाल. अदिना बेग, मुघलानी बेगम माझी सासू आहे. मी सरळ सरळ तिच्यावर हल्ला नाही करू शकत. जी, जर तुम्ही तिच्यावर हात नाही टाकला तर मुघलानी बेगमचा हात तुमची गर्दन पकडू शकतो, वजीर गाझीउद्दीन साहेब. तर तुझी काय सलाह आहे? तुम्ही असं करा की तिला गिरफ्तार करून तुमच्याजवळ दिल्लीला बोलावून घ्या. तुमच्या समोर राहिली तर जास्त चलाकी नाही करू शकणार. आणि लाहोरची सुभेदारी? त्याच्यासाठी हा अदिना खादम अदिना बेग आहे ना जी. ठीक आहे. तर मुघलानी बेगमला गिरफ्तार करण्याची जबाबदारी ही तुम्हाला सोपवली जाते. बिचारी मुघलानी बेगम. हा, ते तिथे वर. की बेवा मुघलानी बेगम अकीदत के साथ सरदार चडक सिंगला खैरात पेश करू इच्छिते. ऐकलंय, खालचा शरण आलेल्यांना नाही म्हणत नाही. आमच्या शोहरचं अच्छा बुरा त्यांच्या बरोबर गेलं. आता आपल्या समोर एक बेसहारा बेचारी बेवा उभी आहे. आम्ही अकेले पडलोय चडक सिंग. आमच्या चारी बाजूंना साजिश के साये नंग्या तलवारी घेऊन उभे आहेत. एक मामूली औरत असो किंवा मलिकाए हिंदुस्थान, एका मर्दाशिवाय तिचं जगणं मुश्किल आहे. आणि राम रॉनी, अनंतपूर साहेब, हे सर्व काय आम्ही विसरून जावं? तो मीर मन्नूचा निर्णय होता चडक सिंग. जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफी असावी. आम्हाला इतकं माहितीये की तुम्हाला लाहोर हवंय आणि आम्हाला एका मर्दाचं छत्र. आणि पंजाबमध्ये तुमच्यासारखा मर्द दुसरा कुणी नाहीये. तर तुम्ही सौदा करायला आलात. जे शरण येतात ते सौदा नाही करत. हिम्मत जी, मुघलानी बेगम आमची मेहमान होती. यांना सुरक्षित सरहद्दी पलीकडे सोडून ये. जी, चला.
मुगलानी बेगम. अदिना बेग साहब तुम्ही? हो जी, तसं लोक मला कमीना बेग खानही म्हणतात जी. यावेळी? हा जी, तुमच्या झोपेत खलल आणण्याचा बेहद अफसोस आहे, पण जी काय करणार. दिल्लीचे वजीर तुमचे दमाद गाझीउद्दीन साहेबांनी शाही फरमान काढलंय की तुम्हाला गिरफ्तार केलं जावं. आणि एवढंच नाही, ही वाईट जबाबदारी ही माझ्यावर सोपवली आहे की तुम्हाला सही सलामत मी दिल्लीला घेऊन यावं. नींद मोडण्यासाठी तर मी तुला माफ करू शकते अदिना बेग, परंतु आमचा ख्वाब मोडण्यासाठी हरकीच नाही. आणि या गिरफ्तारीने असं नको समजूस की समद खानची मुलगी, जखरिया खानची बहीण आणि मीर मन्नूची बीवी इतक्या सहजपणे इतिहासांच्या पानांवरून रुखसत होईल. उजवायलाही नको जी. इतिहासात रौनक पण यायला हवी असते ना जी. चला या, तुम्ही खुद तशरीफ आणाल की ही जहमत पण आम्हालाच घ्यावी लागेल. आणि गुलाम, लाहोरमध्ये तुझ्यासोबत घालवलेली आखरी रात मुघलांनी हमेशा लक्षात ठेवेल. हे घे तुझंही नाव. या आता या. खालसा भाइयो, मुघल जमुना आणि चांदनी चौक एवढ्या भागातच उरलेले आहेत. लाहोरमध्ये अदिना बेग खान सुभेदार आहे, ज्याच्याकडून आपल्याला कसलाच धोका नाहीये. अब्दालीचं नाव घेणारा कोणीच नाही उरलाय, कोणीच नाही, कोणीही नाही. आपली स्वप्न आणि हकीकत मध्ये आता खूपच कमी अंतर उरलंय. पुढल्या बैसाखीला आपण खालसा राज्य कायम करण्याचा उत्सव साजरा करू. बोले सोनिया. माशाअल्लाह, माशाअल्लाह. या कोवळ्या वयात किती कळ्यांची मनं दुखावली शहजादे. जी. अशा भारदस्त छातीवर कुठल्या सुंदरीला हरवायला आवडणार नाही. अशा बलदंड बाहूंच्या वेख्यात भले कोण आपलं जीवन घालवणार नाही. किती जणींना घायाळ केलंय शहजादे. जी, कुणालाच नाही. तोबा तोबा, तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय. सांगून टाका, आम्ही कुणाला नाही सांगणार. जी, मी खरंच सांगतोय. मी तर आजपर्यंत कुठल्याही मुलीला स्पर्श पण केलेला नाही. अल्लाह, तर तुम्ही अजूनही अछूते आहात. आम्ही नाही मानत. आता मी तुम्हाला कशी खात्री पटवून देऊ. आत येऊन. जी, आत्ता यावेळी? हो, मोहब्बतीसाठी कुठली ठराविक वेळ नसते शहजादे. या मग. एक गोष्ट विचारू तुला. जी. काय मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते? जी बिलकुल. जी, काय झालं? तुला आमचं एक छोटस काम करावं लागेल. हो, सांगा. काय काम करावं लागेल? एक खत घेऊन जायचंय अहमद शाह अब्दाली पर्यंत. अहमद शाह अब्दाली? परंतु हा राज तुझ्यात आणि माझ्यातच राहायला हवा हा शहजादे. जी बिलकुल. तुम्ही ते काही मोहब्बत बद्दल बोलत होतात.
मोहब्बतीसाठी तर पुरी जिंदगी पडली आहे शहजादे. आधी तुम्ही आम्हाला खुश करा, मग आम्ही तुम्हालाही खुश करू. परंतु हे खत त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचायला हवं. यात आपल्या निकाहाचा दावतनामा आहे. निकाहाचा दावतनामा? नाहीतर काय. तर मग काय आपण निकाह विनाच एकत्र राहायचं? वल्ला, हा गुन्हा आमच्याकडून नाही होणार. आम्ही बहुत पाक साफ औरत आहोत. निकाह विना मर्द आणि औरतच्या रिश्त्याविषयी आम्ही विचारही करू नाही शकत. आता जा ना. जी, मी जाऊ? यकीन ठेवा, हा दावतनामा तुमची आणि आमचीच नाही, तर हिंदुस्थानची तकदीर बदलून टाकेल. बादब, बा मुलाहिजा, होशियार. दुनियेतल्या अझीमोशान बादशहाला मुघलानी बेगमचा सलाम. तुमचा इस्तकबाल करताना आम्हाला बेहद खुशी होतीये. बघा, हिंदुस्थानचं तख्त तुमची वाट बघतंय. काय गाझीउद्दीन, आम्ही सही बोलतोय ना? जी, आम्हाला या तख्तात मुळीच दिलचस्पी नाहीये मुघलानी बेगम. आपण आपल्या पैगाम मध्ये म्हणाला होता की आपण आम्हाला दिल्लीच्या तमाम अमीरांच्या खजिन्यांचा पत्ता द्याल. या नेक कामात आम्ही तुमच्या सोबत येऊ, परंतु तुम्ही थोडा वेळ आराम करून घ्या. दिल्ली लुटायला तर तुमच्याकडे वेळच वेळ. शहजादे तैमूर, तुम्हीही तशरीफ ठेवा. शहजादे, मुघल हसीना एकापेक्षा एक खूपसूरत आहेत. त्यांचा मुआयना करायला विसरू नका. तैमूर इथे युद्धाचे धडे घ्यायला आलाय मुघलानी बेगम, हुस्नची नुमाइश पाहायला नाही. युद्धाची आग तर हुस्नच्या कुशीतच विझवली जाते. शाही अफगाणिस्तान, आपण आमच्या बेटीच्या वयाच्या आहात मुघलानी बेगम. जरा आमच्या उम्रचा तरी लिहाज ठेवा. माशाअल्लाह, आपण स्वतःला इतके बुजुर्ग का समजताय? हरम मधल्या कित्येक बेगमा आपली नजर वळली तर स्वतःवर फक्र महसूस करतील. आम्हाला फौरन त्या अमीरांकडे घेऊन चला ज्यांना आम्हाला लुटायचं आहे. बघा, तुम्ही आमचा दिल तोडताय शाहे अफगाणिस्तान. आम्ही खूप आशेने तुमच्या तफरीचे साजो सामान इकठ्ठे केले होते. तुमच्या रात्री रंगीन करण्यासाठी आम्ही दिल्लीच्या दौलती सोबत दिल्लीचा हुस्ने जमालही तुमच्या पायावर ठेवू इच्छितो. आम्हाला तुम्हाला नाउमेद करण्याचा कधीच हेतू नव्हता मुघलानी बेगम. तफरीचा मजा तर काम संपल्यावरच येतो ना. तुमच्या बरोबर वादविवादात जिंकणं कुठल्याही औरतला शक्य नाही. चला.
दिल्ली तर आम्ही लुटली. हिंदुस्थानामध्ये आणखीही शहर असतील ना? मथुरा आणि वृंदावनात खूप सारी मंदिर आहेत जिथे बेपनाह दौलत येते. दौलत आणि जन्नत दोन्ही मिळवण्याचा हा खूप नायाब तरीका आहे. वाहेगुरु जी दा खालसा, वाहेगुरु जी दी फतेह. या बोला लक्ष्मीमलजी, काय सेवा करू आपली? चडक सिंग जी, अब्दालीने मथुरा वृंदावनावर हमला केलाय. आम्ही मथुरा आणि वृंदावनाला जाऊ. आम्हाला प्रत्येक धर्माचा मान प्रिय आहे. आमच्यासाठी मथुरा आणि वृंदावनाचा मान कशा प्रकारेही कमी नाहीये. वाचवा, मला काफिरांच्या जमिनीवर मारायचं नाही. मला आपल्या मुलखात जायचंय. मला माझ्या बीबी बच्चांसोबत जायचंय. हा नक्कीच त्या काफिरांच्या देवी देवतांचा कहर आहे. आपण त्यांची बेअदबी केली. आपल्यातलं कोणी काफिरांची जबान बोलतोयस? माझे सगळे सिपाही हैजाने मरतायत, पण मी कुठल्या हिंदूला मरताना नाही पाहिलं. हे काय कुठल्या दुसऱ्या मिट्टीपासून बनले? हो हुजूर, हिंदुस्थानची बिमारी ही ओळखते की कोण हिंदुस्थानी आहे आणि कोण परदेशी. त्यांनी हैजाचे इतके हमले सहन केलेत की आता त्यांचा असरही होत नाही. जहापना, खबर आहे की जस्सा सिंग आणि चडक सिंगच्या फौजा इथेच येत आहेत. हे कंबख्त सिख ही हैजाच्या बिमारीहून वेगळे नाहीयेत, संपतच नाहीयेत. फौरन दिल्लीला जाण्याची तयारी करा. जीवाचं दान मागतो जहापना, परंतु मेलेल्या शिपायांना दफन केल्याशिवाय कसा जाऊ शकतो? कयामतच्या दिनी हुजूर, अल्लाह तालाला तोंड काय दाखवणार मी? ज्या सिपाहीनी काफिराच्या नापाक जमिनीवर मरण्याची गुस्ताखी केली आहे, आम्ही त्यासाठी जबाबदार नाही. परंतु मथुरेस खूप सारे मुसलमानही राहतात. ही जमीन कशी नापाक असू शकते हुजूर? जर तुलाही विना कफन दफन होऊन मरायचं असेल तर त्याचाही इंतजाम होईल. गद्दार! नमस्कार पंडित जी. ह्या मंदिराच्या चीज वस्तू ज्या अहमद शाह अब्दाली लुटून घेऊन गेला होता, आम्ही त्या तुमच्या हवाली करत आहोत. पकडा पकडा जी. हे सांभाळा आणि परंपरेनुसार देवी देवतांना अर्पण करा. भाई चडक सिंगजी आणि भाई जस्सा सिंगजी, तुम्ही दोघांनी हिंदू धर्माच्या मर्यादेच्या रक्षणासाठी जे केले त्याला हिंदू धर्म कधी नाही विसरणार. हे आमचं कर्तव्य होतं पंडितजी. सर्व धर्मांची मान मर्यादा आमची मान मर्यादा आहे. आता आज्ञा द्या. अब्दालीला दिल्लीहून निरोप देणं अजून बाकी आहे. सरहिंदच्या सोबत
आपल्याला नजर केल्या गेलेल्या साजो सामानात एकूण 28,000 हत्ती, उंट, खेचर, बैल आणि बैलगाड्या आहेत. 200 उंटांवर तर फक्त मोहम्मद शहाच्या बेवांचं सामान आहे, ज्या तुमच्या सोबत जात आहेत. या मुघल बेवा आमच्या गुलाम बनून राहतील आणि मुघल शहजाद्या आमच्या हरमची रौनक वाढवतील. शाहे अफगाणिस्तान. मुघलानी बेगम. आम्हाला कळू शकेल आमचा कसूर काय. आपण इमामुल्ला मुल्क सरहींचा वजीर बनवलत आणि नजीब उद्दौलाला मुघल दरबारात आपल्या खास नुमाइंद्याचा अधिकार दिला. आणि आम्हाला, जिने तुम्हाला अमीरांच्या घरात घुसून त्यांच्या दौलतीची, खजिन्यांची माहिती दिली, तिला काहीही नाही. आमच्या तमाम मेहनतीचा नतीजा काहीच नाही. हे नका विसरू की आम्ही समद खानची बेटी आणि तुमचे आका नादिर शहा इराणीचे नुमाइंदे जखरिया खानची बहीण आहोत. तुम्ही स्वतः आम्हाला आपली बेटी म्हणाला होतात. मुघलानी बेगम जी आपल्या लोकांची नाही झाली, ती परक्यांची कशी होईल? जी आपल्याच वतनाशी गद्दारी करू शकते, ती एका परदेशीशी वफादार कशी राहील? नाही मुघलानी बेगम, नाही. आम्ही तुला आभाराशिवाय काहीही देऊ शकत नाही. आमच्याकडून तुझ्यासाठी एवढंच इनाम काफी आहे की आम्ही तुला जिवंत सोडतो आहोत. कूच करायची तयारी व्हावी. शाहे अफगाणिस्तान जिंदाबाद! शाहे अफगाणिस्तान जिंदाबाद! आमच्या फौजेचे आता 2 हिस्से होतील. एक हिस्सा आमच्या सोबत एका रस्त्याने जाईल आणि दुसरा हिस्सा तैमूर तुझ्या सोबत जाईल. शाहे अफगाणिस्तान जिंदाबाद! 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 ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन